गाडीवर बसल्यानंतर पाकिट मारलं आणि दुसरी ही गाडी होती त्या पोरांची. हे तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट का दिली नाही केली सह्याद्री कारखान्यावरती. सह्याद्री कारखान्यापासून पाकिट कोणतं मारलं, काय करत होता तुम्ही तिथं? काय चालवतो पुण्याला, पण एक 10 मिनिटं बसलो चहा पिण्यासाठी. ती माझ्याशी बोलती ती. बरं बरं मला म्हणले इथून तिथं बरं सोडा. गाडीवरती बसली, त्या खिशामध्ये पाकिट मागं मागं हात. हां ह्याचं काय? ही गाडी त्या मुलांची. हां हो. तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट का दिली नाही? केली का? पैसे किती होतं? हां पैसे किती होतं? पैसे 7,000 ते होते पुण्याला. तर जाताना हे आता नंबर तुम्हाला दाखवला, गाडी दाखवली, त्याच्यावरून दोघंच ना, हां दोन व्यक्ती आले. तर अशा प्रकारे मित्रांनो सावध राहत जावा, कारण ही अशी बोरटी लोक असतात. ते कसं आहे, असं कोण भेटलं एकटं बाहेर गावचं. आता ही इकडच्या भागातला आहे, तुला सांगली जिल्ह्यातला हे इसम आहे, पुण्याला निघाला होता. तर त्याला फसवून त्याचं पॅकेट वगैरे काढलं आणि परत काय तुम्हाला काय धक्काबुक्की वगैरे केली? नाही अजिबात, कारण ती थांबलीच नाही. हां बरं, पाकिट काढलं आणि थांबलीच नाहीत, मुठाच झाली. नंतर ह्या व्यक्तीच्या नंतर लक्षात आलं असेल, नंतर झालं ना, नंतर लक्षात आलं. मग त्यानंतर त्यांचं पाकिट वगैरे मारलेलं.